नवा पैलू. आजी आपल्या 4-5 वर्षाच्या नातवाला घेऊन बसमधून उतरल्या. आभाळ अगदी गच्च भरून आले होते. क्षणभरातच पाऊस कोसळणार असे दिसत होते. स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली. आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहत हळूहळू चालत होता. चल रे बाबा, लवकर लवकर, पाऊस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे दवाखान्यात, आजी दिगूला म्हणाली. पण त्याला सांगून काय उपयोग, ऐकू कुठे येते त्याला. आजी खंत करत पुटपुटली आणि स्वतःचीच पुटपुटत पुढे चालू लागली. दवाखान्याचा बंद दरवाजाकडे आजीचे लक्ष गेले. आता कुठे थांबणार, आजी विचारात पडली. एवढ्यात रिक्षाचा जोराचा आवाज ऐकू आला. तिने मागं वळून पाहिले तर रिक्षाच्या समोर दिगू उभा होता आणि रिक्षावाला त्याला काहीतरी बोलत होता. अरे पोरा, केव्हाचा आवाज येतोय, पण ढिम्म हलत नाही, बाहेर आहे की काय. रिक्षावाल्याचे बोलणे ऐकून आजीच्या डोळ्यात चटकन पाणी आले. ज्या दिवशी दिगू बाहेर आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे. आता गावातल्या लोकांच्या सांगण्यावरून आजी त्याला घेऊन वेड्या आशेने शहराच्या डॉक्टरकडे आली. दवाखाना बंद होता. बाहेर मुसळधार पाऊस. तशीच दिडमुड होऊन ती भिंतीच्या आडोशात थांबून राहिली. इतक्यात एक तरुण मुलगी वत्सला आजीच्या शेजारी येऊन उभी राहिली. आजी शहराच्या डॉक्टरांबद्दल स्वतःशी बोलत होती. ते सारे वत्सलाने ऐकले होते. रिक्षावाल्याने दिगूला हटकले होते तेही तिने पाहिले होते. काहीतरी मनाशी ठरवून ती आजींना म्हणाली. कोणत्या गावाला जायचं आजी, पाऊस तर बाहेर पडतोय. कोण ग बाई, माझं नाव वत्सला आहे, शिक्षिका आहे मी, वत्सला म्हणाली. असं होय, मला वाटलं तू एखादी डॉक्टरच आहेस. ज्याच्यासाठी मी शहरात आले होते तो दवाखाना बंद आहे. काय करावं कळेना असं झाले बघ, आजी बोलली. एवढ्या पावसात कुठे जाता, या वादळात झाडं बिडं पडतात. आजी, त्यापेक्षा माझ्या घरी चला. नको, घरी या पोराची आई वाट पाहिल. पाहू द्या, आजची रात्र माझ्याकडे राहा, उद्या मी तुम्हाला जे दाखवीन ते पाहून हसत घरी जाल. वत्सलाने आजीला मोहात पाडली. आजी थोडीशी विचारात पडली आणि मनाशी काहीतरी ठरवून म्हणाली. असं होय, हसणं मिळणार असेल तर तुझ्या घरी येते मी. गेली 5 वर्षे झालेत, हसणं विसरलो आम्ही. पाऊस ओसरल्यावर आजी दिगू वत्सलाच्या घरी गेली. जेवण झाले, गप्पा मारणे सुरू झाले. वत्सला ही मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती. अत्यंत आनंदी, हसऱ्या स्वभावाची. तिने विचार केला की बोलकी मुले शिकतात, हसतात, खेळतात, आनंदी जीवन जगतात. त्यांना कोणीही शिकविल, पण ज्यांच्या वाटेला बहिरेपणाचे, मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार, कोण सुखावणार, त्यांना त्या मुककळ्यांना कोण उमलणार. त्यांच्यातील सत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचे, विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मूकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती. आजीशी गप्पा मारत तिने त्यांची सर्व माहिती काढून घेतली. आजी पण कितीतरी दिवसांनी असे मनमोकळे बोलायला मिळालेल्यागत बोलत होते. आमच्याकडे कोणीच असं मूकबधीर नाही पोरी, त्यामुळे आम्हाला फार धक्का बसला, आजीने हळहळली. वत्सलाला खूप वाईट वाटले. ऐकू येत नाही म्हणून सारे संपले असे नाही. शहरात त्याच्या कानाची तपासणी करून त्याचा श्रवणरास वेळीच पाहिला असता. त्यानुसार श्रवणयंत्र दिले असते तर आतापर्यंत तो ऐकू बोलू शकला असता. किती लवकर हे व्हायला पाहिजे होते. मुलांची पहिली 5 वर्षे भाषा शिकण्याचे वय, वत्सला म्हणाली. दुसऱ्या दिवशी आजींना घेऊन वत्सला शाळेत आली. मुक्या मुलांची शाळा असते हे पाहून आजीला आश्चर्य वाटले. हेडफोन लावून बसलेली मुले, माईकमधून शिकवणाऱ्या बाई, हे सगळं आजीला नवळच वाटत होते. शाळेतली एक बाई छोट्या मुलांना यंत्राच्या साहाय्याने गोष्ट शिकवत होत्या हे वत्सलाने आजीला दाखवली. आजी उत्सुकतेने बघत होत्या. बाहेऱ्या मुलांच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले होते आणि मुलं बाईसारखेच हसत हसत बोलली. तेव्हा तर आजीच्या अंगभर आनंद लहरी उसळल्या. आजी खूपच उत्साहित झाल्या. वत्सला त्यांना यंत्राची माहिती करून देत होती. यंत्रामुळे बहिऱ्या मुलाला आवाज ऐकू येतो. आवाज आल्याच्या आनंदाने ते मुलं आपल्या चेहऱ्याकडे पाहते, आपल्या ओठांच्या हालचाली पाहते व तसा बोलण्याचा प्रयत्न करते. तिने त्यांना हिअरिंग एड्स दाखवले, इंडक्शन लोम सिस्टीम खोलीत दाखवली आणि हळूच आजीला विचारले. काय आजी, मग दिगूला ठेवायचं का आमच्या शाळेत. आजी खुदकन हसली आणि म्हणाली. हो ग, माझा दिगू येऊ दे तुझ्या शाळेत. पण असे पुटपुटत आजी एका वेगळ्या स्वप्नात हरवली. आजी नातवाच्या दुःखावरून सर्व मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती. तिच्या मनात विचार आला, आपल्याही खेड्यात अशी मूकबधिर शाळा काढली तर. मनाशी काहीतरी ठरवून आजी म्हणाली. पोरी, माझ्या गावी अशी शाळा काढून देशील. आजी, शाळा काढायची म्हणजे जागा पाहिजे, पैसा पाहिजे, यंत्रे किती महाग, वत्सला म्हणाली. वत्सलाबाई, आम्ही खेड्यातले लोक शिक्षणाने अडाणी राहिलो, पण कष्टाने आम्ही शेती खूप जमवली. एक शेत विकलं तर लाखाला जाईल, आजी म्हणाली. आता मात्र वत्सला थक्क होऊन ऐकत होती. म्हणजे शेत विकून एवढा पैसा देणार तुम्ही मुक्या शाळेला. हो देणार.
अगं बाई, माझ्या गावची मुलं शाळेत जातील, शिकतील, त्यांना वळण लागेल, स्वतःच्या पायावर उभं राहतील. आजीने या मूकबधिरांसाठी काही करायचे ठरवले आणि तिने तसे बोलून दाखवले. आजीच्या विचारातील या नव्या पैलूचे दर्शन होताच वत्सलाने अंतःकरण भरून आले. ती म्हणाली, आजी, मी म्हटलं होतं ना, उद्या मी जे दाखवेल ते पाहून तुम्ही हसत घरी जाल म्हणून. हो ग वत्सला, त्या कालच्या पावसाने माझ्यावर फार उपकार केले. मी शहरातल्या डॉक्टराकडे निघाले होते. तुझ्या रूपात मला डॉक्टरच भेटला बघ. आजी हसू लागल्या. आजीच्या उत्तराने वत्सलाही आनंदी झाले. तिलाही हसू आले. कालपासून ही आपल्या आईसारखी दिसणारी बाई हसते, आजी हसते हे पाहून कसे काय होईना दिगूच्या चेहऱ्यावरती हसू उमटले.